विद्यार्थी मित्रांनो, IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोची, त्याला मराठीमध्ये भारतीय गुप्तचर विभाग असे देखील म्हटले जाते, याची 10वी पासवरती एकूण 4,987 जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आधी देखील एका व्हिडिओ मार्फत मी माहिती दिलेली होती, परंतु ती शॉर्ट जाहिरात होती. आता सध्या पूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. याचा अभ्यासक्रम काय आहे, मैदानी चाचणी होते की वयाची मर्यादा काय आहे, संपूर्ण डिटेल्स सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजपासून तुम्ही फॉर्म देखील भरू शकता. जर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुम्ही या ठिकाणी कॉल मेसेज करायचा नाही, फक्त व्हॉट्सअपवरती तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकतात. तर एकूण जागा आहेत 4,987 आणि सर्व जागा महिला पुरुष सर्व फॉर्म भरू शकता. सर्व जागा 10वी पासवरती आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता या जागा कशा प्रकारे आहे, ऑल इंडियासाठी 4,987 जागा आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला जागा किती आहेत मी तुम्हाला इथे सांगून देतो. तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रामध्ये जागा आहेत मुंबई आणि नागपूरला जागा आहेत. तर मुंबईसाठी एकूण 266 एवढ्या जागा आहेत आणि नागपूरसाठी जर बघितलं तर 32 जागा आहेत. आता या जागा कॅटेगरी वाईज तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्येच फॉर्म भरू शकता, कारण तेथे डोमिसाईल गरजेचे असणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. आता या महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहेत त्या कॅटेगरी वाईज तुम्हाला कोणकोणत्या कॅटेगरीला किती आहे, सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला ते दाखवून घेत आहे. ठीक आहे, 1 मिनिट थोडी झूम बारीक करतो. तुम्ही मोबाईल आडवा करून ही माहिती बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती समजून येईल. ठीक आहे, आता जर बघितलं तर UR कॅटेगरी इथं आहे. UR कॅटेगरीला किती जागा आहेत, मुंबईला जागा आहेत. UR ला 157 जागा आणि 21 जागा आहेत या नागपूरला. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर फॉर्म भरताना लागणार आहे, हे लक्षात घ्या. ओबीसी ला आहेत मुंबईला 45 जागा आणि नागपूरला 6 जागा. त्याच्यानंतर आहे एससी कॅटेगरीला मुंबईला आहेत किती, 18 जागा आणि 1 जागा नागपूरला. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीला या जागा आहेत बघू शकता, 19 जागा आहेत मुंबईला आणि 1 जागा आहे नागपूरला. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी 27 जागा आहेत मुंबईला आणि 3 जागा आहेत नागपूरला. अशा प्रकारे मुंबईला 266 जागा, किती 266 जागा आणि नागपूरला 32 जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. कॅटेगरी वाईज चांगल्या प्रकारे सर्व कॅटेगरीला चांगल्या जागा आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आता डिटेल्स मध्ये सर्वात पहिल्यांदा जी महत्वाची माहिती आहे मी तुम्हाला ती सांगून घेतो. आता सर्वात पहिल्यांदा एक्झाम सेंटर देखील मी तुम्हाला सांगणार आहे. एकूण बघितला सर्व सिटी मिळून या ठिकाणी 4,987 जागा आहेत. आता सर्व माहिती डिटेल्स मध्ये बघूयात. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला याची निवड पद्धती समजणार नाही. शेवटला एक फ्रिक्वेन्स आहे, वेगवेगळे 2 टप्पे आहेत, 3 टप्पे आहे परीक्षेमध्ये निवड होण्याचे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी, कोकणी आणि अहिराणी यापैकी कोणती एक भाषा बोलता येणे गरजेचे आहे जर मुंबईला फॉर्म भरला तर. आणि जर नागपूरला भरला तर मराठी, पंजाबी, उर्दू, गोंदी आणि मेडिया याच्यापैकी कोणती एक भाषा येणे गरजेचे आहे. मराठी सर्वांना येतेच, त्याच्यामुळे सर्वजण तेथे फॉर्म भरू शकता. आता याचे पगाराचा विषय आलेला आहे, तर पगाराविषयी माहिती मी तुम्हाला इथे सांगून देतो. तर बेसिक पे लेवल 3 नुसार असणार आहे. 21,700 हे बेसिक असणार आहे. त्याच्यानंतर 29,100 रुपये एवढं या ठिकाणी तुमचं एंडिंग पर्यंत पेमेंट जाणार आहे. ते फक्त बेसिक असणार आहे. आता स्टार्टिंग पेमेंट हे 21 फक्त या ठिकाणी बेसिक दिलं आहे, परंतु स्टार्टिंग पेमेंट तुमचं 40,000 पर्यंत जातं. किती, 40,000 पर्यंत हे पेमेंट जातं. आता महत्वाचा पॉइंट म्हणजे इथं 8वा वेतन आयोग चालू होणार असल्यामुळे तुमचं इथं पेमेंट स्टार्टिंग 55,000 रुपये बघायला भेटेल. आणि हे 8वा वेटिंग आहे जे तुमच्या जॉईनिंग पर्यंत चालू होईल, म्हणजे 55,000 प्लस सॅलरी तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता गव्हर्नमेंटचे मोठे अनाउन्समेंट कोणत्याही भरतीमध्ये भेटत नाही, या विभागाला ते अनाउन्समेंट भेटत असतात. एकदम चांगल्या प्रकारचा जॉब असणार आहे. 50-60 हजार रुपये तुमचा जॉब असणार आहे ज्यावेळेस तुमचं 8वं वेटिंग चालू होईल त्यावेळेस. ठीक आहे, आता याची शैक्षणिक पात्रता काय आहे ती नीट तुम्ही समजून घ्यायची आहे. इथं बघू शकता 10th क्लास पास, म्हणजे फक्त इथं मी लिहितो फक्त. जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 10वी पास असाल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. पण लक्षात घ्या, तुमच्या या ठिकाणी ज्या राज्यामध्ये तुम्ही ज्या सिटीमध्ये फॉर्म भरता आहात तेथील लोकल लँग्वेज तुम्हाला येणे गरजेचे आहे. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि मुंबईला जर फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला तेथील लोकल लँग्वेज म्हणजे मराठी भाषेचं पुरेसं लिहिता वाचता बोलता येण्याचं ज्ञान असणे गरजेचे आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी बघू शकता
तेथील महत्त्वाचे एवढेच दिलेले आहे. बाकी माहिती दिलेली नाही आणि तुमच्याकडे डोमिसाईल असणे गरजेचे आहे, हे देखील त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी याच्यामध्ये काम काय असते? काम काय असतं? विद्यार्थ्यांचा एक वारंवार प्रश्न असतो, की काम काय असतं? तर जे या ठिकाणी प्रत्येक आय-बी ऑफिसर म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचे जे महत्त्वाचे ऑफिसर लोक आहेत, त्यांनी आता काही लोकं बोलतील, की हे एक शिपायाचं काम आहे, तर येथे कोणत्याही प्रकारचं हे शिपायाचं काम नाही. जो ऑफिसर आहे त्यांना कामामध्ये मदत करेल. असिस्टंट कशाला म्हणतात? सिक्युरिटी असिस्टंट म्हणजे त्यांच्यासाठी सिक्युरिटी असिस्टंट असणे, त्यांना या ठिकाणी कामामध्ये असिस्ट करणे म्हणजेच मदत करणे, एकदम चांगल्या प्रकारचा जॉब असणार आहे. आता वयाची अट मी तुम्हाला सर्वांना इथे सांगून देतो. वयाची अट काय आहे? 18 ते 27 वर्षापर्यंत सर्व उमेदवार इथे पात्र आहात. पण जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जर ओबीसी कॅन्डिडेट एस-सी-एस-टीला बघू शकता. ओबीसी कॅन्डिडेट्सला या ठिकाणी 5 वर्षाची सूट. सॉरी 3 वर्षाची सूट. ओबीसीला 3 वर्षाची आणि एस-सी-एस-टीला 5 वर्षाची. आता ओबीसी 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. ओबीसी वाले 3 वर्षापर्यंत. इथं ओबीसी लिहितो मी वरती ओबीसी. ओबीसी वाले 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि त्याच्यानंतर एस-सी-एस-टी वाले उमेदवार 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. एकदम चांगल्या लेव्हलचा हा जॉब असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंटवाले कॅन्डिडेट्स असतील, आय-बीमध्ये आधीच कामाला असतील आणि त्यांना हा फॉर्म भरायचा असेल, तर ते उमेदवार 40 वर्षापर्यंत देखील फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. एक सर्व्हिसमॅन वगैरे याच्यामध्ये 1 मिनिट त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सूट असतेच याच्यामध्ये. आता पुढील महत्त्वाची माहिती, जे टप्पे आहेत ते बघू शकता. इथे काय म्हटलेलं आहे, हा पॉइंट मला समजला नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेत. सध्या सांगून देतो. द पोस्ट ऑफ एस-ए, एक्स सर्व्हिसमॅन नॉट आयडेंटिफाईड suitable for any category for person with benchmark disabilities PWBWS hence they need not apply म्हणजे इथे फॉर्म भरू शकत नाही अपंग असं मला वाटतं इथे पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते पॉइंट कव्हर करून घेऊयात. ठीक आहे. आता इथं जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो. मराठी भाषेमध्ये पेपर होणार आहे की नाही हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा याचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये सांगतो. बघू शकता. हा तुमचे निवड पद्धतीचे 3 टप्पे आहेत. बघू शकता टियर 1, टियर 2 आणि टियर 3. आता काही मुलांना वाटेल 2 परीक्षा होतील, 3 परीक्षा तर कोणत्याही प्रकारची एकच परीक्षा होणार आहे. फक्त टियर 1 होणार आहे. बाकीच्या 2 प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगतो. आता याच्यामध्ये काय-काय विचारले जाणार आहे? याच्यामध्ये जनरल अवेअरनेस ए टप्पा दिलेला आहे जनरल अवेअरनेस. याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विचारले जातील. काय विचारले जातील? सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. याचे किती प्रश्न विचारले जातील? 20 प्रश्न. प्रत्येक इथं दिले बघू शकता. प्रत्येक पार्टचे 20 प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. तुम्हाला सांगितले सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 20 प्रश्न. त्याच्यानंतर इथं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हटलेलं आहे. ते असतं गणित. ते गणिताचे या ठिकाणी 20 प्रश्न 20 गुणांसाठी. 20 प्रश्न 20 गुणांसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथं रिझनिंग असणार आहे तुम्हाला 20 प्रश्न 20 गुणांसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण असणार आहे 20 प्रश्न 20 गुणांसाठी आणि जनरल स्टडीजचे त्यांचे जे तांत्रिक लेवलचे थोडे प्रश्न असतात ते 20 प्रश्न 20 गुणांसाठी. अशा प्रकारे 20-20 हे 5 टप्पे झाले. एकूण तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील. एकूण 100 प्रश्न विचारले जातील आणि हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे टायमिंग किती असणार आहे? किती टायमिंग? फक्त 60 मिनिट. फक्त 60 मिनिट. 1 तास तुमच्याकडे टायमिंग असणार आहे आणि याच्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवणे गरजेचे असणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर याच्यामध्ये 50 पैकी जर 60 जरी मार्क्स घेतले तरी देखील तुम्ही नेक्स्ट साठी अप्लाय होऊन जातात. ठीक आहे. आता जर महत्त्वाचा पॉइंट आहे टियर 2 मध्ये. आता त्याच्यानंतर तो कट ऑफ लागतो. त्याच्यानंतर वेगवेगळे विद्यार्थी तिथं पात्र झाल्याच्या नंतर त्यांचा पुन्हा एक एक्झाम होते. पण ती एक्झाम कशी होते मी तुम्हाला सांगतो. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होते. रिटन एक्झाम, डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम ही लिहिण्याची एक्झाम असते. तुम्ही हाताने लिहायचं आहे. तर काय लिहायचं आहे? तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषा चांगल्या प्रकारे लिहिता, वाचता, बोलता येते की नाही याच्यासाठी तुम्हाला एक टॉपिक दिला जातो. कोणताही आपल्याला या ठिकाणी जसं आपल्याला 10वी पर्यंत एखादा निबंध लिहिण्याची या ठिकाणी जो होता टॉपिक होता त्याच प्रकारे एखादा टॉपिक दिला जातो आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला काही वेळ दिला जातो आणि त्या वेळामध्ये 500 शब्दांपर्यंत तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे. मग त्याला डिस्क्रिप्टिव्ह पेपर म्हणतो. कोणताही एक टॉपिक दिला जातो त्या टॉपिकवरती तुम्हाला जास्तीत जास्त शब्दांमध्ये माहिती लिहायची असते. कोणीही मुलगा याच्यामध्ये सहज पास होत जातो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण मराठीमध्ये कोणत्याही विषयामध्ये माहिती लिहू शकतो. 4-5 विषयांपैकी एक विषय लिहायचा असतो.
त्याच्यानंतर त्याला असतात 50 गुण. त्याला 50 गुण असते आणि इथे 1 तासांचा वेळ असतो इंटरव्ह्यूसाठी. त्याला एक म्हणजे 50 गुण असतात हे निबंध लिहिण्यासाठी त्याला 50 गुण असतात. जवळ-जवळ त्याच्यामध्ये 20 गुण तरी भेटणे आवश्यक असतात. आता राहिला पॉइंट इथं मार्क्स ऑफ टाईम. आता इथं इंटरव्ह्यूचा कोणत्या प्रकारचा टाईम असतो? 4-5 मिनिटे, 10 मिनिटामध्ये तुमचा इंटरव्ह्यू होऊन जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याबद्दल वेगवेगळी माहिती विचारली जाते. एकदम सोप्या लेव्हलचा इंटरव्ह्यू असतो. म्हणजेच एकदम सोप्या लेव्हलचा तुमचा इंटरव्ह्यू होतो. ठीक आहे. एवढेपर्यंत माहिती समजली. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तुमचे एक्झाम सेंटर कुठे-कुठे असणार आहेत. एक्झाम सेंटर कुठे-कुठे असणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये किती सेंटर आहेत बघू शकता. एक आहे अमरावती. अमरावतीमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे दुसरे सेंटर सांगतो. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 सेंटर तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. अमरावती झाल्याच्या नंतर जळगाव आहे, नागपूर आहे, लातूर आहे, मुंबई आहे. त्याच्यानंतर नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे आहे, सांगली आहे, सातारा आणि सोलापूर. एवढ्या या ठिकाणी जवळ-जवळ 12 सेंटर महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही तिथे परीक्षा देऊ शकतात. आता खूप मुलांचा एकच जो प्रश्न आहे, की ही परीक्षा मराठीमध्ये होईल की नाही? मराठीमध्ये होईल की नाही डिटेल्समध्ये सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे. मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं आहे, की या परीक्षेमध्ये 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जी पहिल्यांदा परीक्षा होणार आहे 100 मार्काची. तिच्यामध्ये 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग म्हणजे विद्यार्थ्यांना समजावून सांगतो. ज्यावेळेस तुमचे 4 प्रश्न चुकतील, ज्यावेळेस 4 प्रश्नांची उत्तरे चुकतील, ज्यावेळेस तुमचा एक प्रश्न जो बरोबर आलेला असेल त्याच्यापैकी 1 गुण कट होईल. म्हणजे 4 प्रश्न चुकल्यावर 1 गुण तुमचा कट होऊन जाईल. हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता जे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला सांगतो. अर्ज करण्याची सुरुवात आजपासून अर्ज करण्याची सुरुवात होऊन गेलेली आहे. 26/7/2025 पासून सुरुवात झालेली आहे. तर 17/8/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. ठीक आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या खाली दिलेल्या नंबरवरून फॉर्म भरून घेऊ शकतात. कोणत्याही प्रकारची फॉर्म भरताना चूक करू नका, अन्यथा तुमचा फॉर्म रद्द होण्याची शक्यता असते. आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला पूर्ण जाहिरात बघून घेतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ही परीक्षा मराठीमध्ये होईल की नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, मी पूर्ण या ठिकाणी जाहिरात पूर्ण चाळून बघितलेली आहे. कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी मराठी भाषामध्ये पेपर होईल असे या ठिकाणी दिलेले नाही. तर तुम्ही कोणत्या भाषेमध्ये पेपर देऊ शकता? तर ही तुम्ही परीक्षा हिंदी, हिंदी आणि इंग्रजी हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात. सेंट्रल लेव्हलचा जॉब असल्यामुळे इथे चांगल्या प्रकारे अजून याच्यामध्ये मराठी ॲड केलेली नाही. परंतु लोकल लँग्वेजला तुम्हाला मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचे आहे. आता विद्यार्थ्यांचा दुसरा एक प्रश्न आहे, की याच्यामध्ये मैदानी चाचणी होईल का? कोणत्या प्रकारचे ग्राउंड राहील? तर येथे मी तुम्हाला विद्यार्थ्यांना सर्वांना स्पष्ट प्रकारे सांगतो, येथे कोणत्याही प्रकारची मैदानी चाचणी घेतली जाणार नाही. फक्त मैदानी चाचणी होणार नाही. बाकी तुमची लेखी परीक्षा होईल. फक्त लेखी परीक्षेवरती तुमची निवड केली जाणार आहे. इथे कोणत्याही प्रकारची मैदानी चाचणी होणार नाही आणि घेतलीही जात नाही. तर याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा आता जे व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे ती सोडता याच्यापैकी कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जी माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्याच्यावरती प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये करू नका. फॉर्म भरण्यासाठी दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.